नवरात्रीतील रासरंग 2024 चे ठाण्यात आज भूमिपूजन संपन्न। MCHI तर्फे भाविकांना यंदाही नवरात्र उत्सवातील पर्वणी कोपरीतील जकात नाक्यावरील भव्य मैदानात 3 ऑक्टोबरपासून उत्सव बॉलिवूडमधील ढोल किंग हनीफ असलम आणि उमेश बारोट यांची उपस्थिती, प्रसिद्ध गायिका द्रविता चोक्सी, ओबेरॉय, फिरोज लडका, हेले मजुमदार, रुपाली कश्यप यांचे सूर। महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या समृद्ध व विकसित ठाणे शहरात यंदाही नवरात्र उत्सवात रासरंग 2024 उत्सव भरवला जात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रेडाई MCHI ने 2017 मध्ये सुरू केलेला हा कार्यक्रम यंदा नवी उंची गाठणार असून ठाण्यातील हरिओम नगर येथील जकात नाक्यावरील भव्य मैदानात 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान दररोज सायंकाळी 7 वाजता मातेच्या आरतीने उत्सवाला सुरुवात होईल। तत्पूर्वी या उत्सवाचे आज मंगळवार दिनांक 17 रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी 10 वाजता मंगलमय वातावरणात भूमिपूजन संपन्न झाले। बदलत्या ठाण्यातील नागरिक व तरुण पिढीची स्पंदने लक्षात घेऊन क्रेडाई MCHI ने आशर ग्रुप व जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने ठाण्यात यंदाही रासरंग उत्सव भरवला आहे। बॉलिवूडमधील ढोल किंग हनीफ असलम आणि उमेश बारोट यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध गायिका द्रविता चोक्सी, ओबेरॉय, फिरोज लडका, हेली मजुमदार, रुपाली कश्यप यांच्या सुरामध्ये भाविकांना दांडियांचा आनंद लुटता येईल। त्याचबरोबर दररोजच्या आरतीवेळी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते व अभिनेत्रींची उपस्थिती राहील, अशी क्रेडाई MCHI ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली। या उत्सवामुळे ठाण्याच्या सांस्कृतिक लौकिकात भर पडली आहे, असे श्री मेहता यांनी नमूद केले। विजेची आकर्षक व नेत्रदीपक रोषणाई आणि सुरेल संगीताच्या ठेक्यामध्ये भाविकांना पारंपरिक वेशभूषा करून दांडिया नृत्याचा आनंद लुटता येईल। या कार्यक्रमाचे निवडक उपक्रम वाहिन्या, स्थानिक TV चॅनल आणि www.rasrang.in या वेबसाईटवर थेट प्रसारण केले जाईल, अशी माहिती क्रेडाई MCHI ठाणेचे सचिव मनीष खंडेलवाल यांनी दिली। या उत्सवाला IAS, IPS यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही उपस्थिती राहील, असे ते म्हणाले। या 10 दिवसांच्या उत्सवाला 12,000हून अधिक भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे। ठाणे शहराबरोबरच मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी येथील नागरिकांकडून रासरंग उत्सवाला आवर्जून उपस्थिती दर्शवली जाते। त्या दृष्टिकोनातून भव्य उत्सवाचे नियोजन केले जात आहे। बॉलिवूड अभिनेते अभिनेत्रींबरोबर सुमधुर संगीताच्या साथीने हा उत्सव भाविकांच्या स्मरणात राहील, असा विश्वास क्रेडाई MCHI ठाणेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। दरवर्षी रासरंग उत्सवातील गर्दीत वाढ होत असून ठाण्यातील नवरात्र उत्सवात हा उत्सव लोकप्रिय आहे। या पार्श्वभूमीवर क्रेडाई MCHI ने 1 लाख चौरस फूट क्षेत्रफळात उत्सव भरवला आहे। दांडिया नृत्य करणाऱ्यांसाठी जमिनीवर लाकडी प्लॅटफॉर्म टाकले जाणार असून सुरक्षेसाठी 200हून अधिक बाउन्सर्स व सुरक्षा रक्षक, 50हून अधिक CCTV कॅमेरे यांच्यासह आपत्कालीन परिस्थितीसाठी डॉक्टरांसह वैद्यकीय पथक तैनात केले जाईल। सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी भव्य अपल पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे आणि उत्साहाच्या स्वरूपात साजरा केला जातो आणि तशा पद्धतीने तयारी सुरू आहे। रासरंग आम्ही 2017 म्हणजे 2017 पासून आम्ही चालू केला होता। ते मोडेला मिल कंपाऊंड मध्ये होता। हे टायमाने आम्ही कोपरी म्हणजे ईस्ट मध्ये आणलेला आहे, जो मुंबई आणि ठाण्याच्या बॉर्डरवरती आहे। ऑक्टोबर नाका एक सुंदर रेक्टेंगल ग्राउंड आहे, त्याच्यामध्ये कार्यक्रम राबवणार आहे। 3 ऑक्टोबर पासून 12 ऑक्टोबर पर्यंत कार्यक्रम आहे। पूर्ण अपना सिक्योरिटी का व्यवस्था किया है, पार्किंग का एम्पल व्यवस्था है। तो सगळ्याला मी आमंत्रित करतो की हे टाइम पण 2024 मध्ये रासरंग रॉकिंग होणार आहे। तो सगळा म्हणजे पूर्ण मुंबईवासी, मीरा भाईंदर, बोरीवली सगळे पासून लोक इथे दांडिया लवर्स विल जॉइन हियर। पुण्यामधून येते लोक, नाशिक मधून येते, तो सगळ्याला अधिक स्वागत आहे। आम्ही सगळे IAS ऑफिसर, IPS ऑफिसरला बोलवतो। 3-4 फिल्मच्या इनॉग्रेशन होणार, मराठी आर्टिस्ट येणार, मराठी फिल्म आर्टिस्ट, गुजराती फिल्म आर्टिस्ट सगळ्याला आम्ही निमंत्रित करतो आणि नेहमीप्रमाणे ते 10 दिवस पर्यंत डेली सेलिब्रिटी आहे।